प्रत्यक्ष आपण पाहू शकता की कशा पद्धतीने भेगा आहेत, कसं हलायले आणि कशा पद्धतीने हो का हे सिमेंट किंवा म्हणजे पॅकिंगसाठी लावलेलं कशा पद्धतीने भेगा पडलेल्या निघत आहे हे आपण पाहू शकता। हे बघा कसं निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे। म्हणून हे बघू शकता हो का कशा पद्धतीने हलायले आणि मग हे 76 लाखाचं बांधकाम आहे का? चालू काम असतानाच त्या भीतीला स्मशानभूमीच्या भीतीलाच भेगा पडतात। 76 लाखाचं काम आणि 76 लाखाच्या कामामध्ये फक्त 4 भिंती असं रवलेल्या। आता क्रांतिकारी जय मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो। आज आपण रेणापूर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नागरिकांशी चर्चा करत असताना असं सांगितलं होतं की दलित स्मशानभूमीची जे कंपाऊंड वॉल आहे ते कंपाऊंड वॉल हे 76 लाखाचं कंपाऊंड वॉल आहे आणि ते 76 लाखाचं कंपाऊंड वॉल हे निकृष्ट दर्जाचं बोगस पद्धतीनं म्हणजे एस्टिमेटनुसार झालेलं नाही अशा पद्धतीची माहिती मिळाली आणि 76 लाखाच्या कंपाऊंड वॉलची काय अवस्था आहे बघा। आता किती दिवस झाले हे करून आणि काय झालं, हे नवीन बांधकाम आहे आणि अशा पद्धतीनं बोगस निकृष्ट आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम झालेलं दिसत आहे। हे बघू शकता की क्रॅक कशा आहे। आता आपल्या मध्ये प्रतिक्रिया देत असताना वार्ड क्रमांक 4च्या नागरिकांनी सांगितलं की 76 लाखाचं कंपाऊंड वॉल आलेलं आहे आणि त्याचं बांधकाम कशा पद्धतीने निकृष्ट झालेलं आहे आणि बोगस झालेलं आहे ते फॅक्ट चेक करत असताना तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी अतिशय बोगस पद्धतीने काम केलेलं या ठिकाणी निदर्शनास येत आहे। नवीन बांधकाम आहे, हे बांधकामाची आत्ताच अशी अवस्था आहे तर विचार करू शकता, कल्पना करू शकता की कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला असेल। नवीन बांधकाम आहे तरी पण या ठिकाणी या बांधकामाला भेगा पडलेल्या आहेत, म्हणजेच हे काम कसं झालेलं आहे, निकृष्ट झालं आहे असं आपण समजू शकतो। हे बघा दाखवा इकडे जरा, हे कशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या भेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि म्हणून दलित वस्तीचा किंवा वार्ड क्रमांक 4मध्ये राहणाऱ्या आंबेडकरी समाज असेल, इथला बौद्ध समाज, मातंग समाज, बंजारा समाज यांचा विकास या नगरपंचायतीच्या अब्ज रुपयामध्ये वाटा किती आहे आणि त्यांच्या हक्काचं मिळालेलं आहे का आणि हक्काचं मिळत असताना त्याच्यामध्ये कशा पद्धतीने फसवणूक केली जाते, लुबाडणूक केली जाते, कशा पद्धतीनं विकासापासून वंचित ठेवलं जातं याचंच या ठिकाणी उदाहरण दिसत आहे। आणि 76 लाखाचं कंपाऊंड वॉल हे कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता। आणि इकडे बघू शकता की समोरची दिसत आहे, गेट वगैरे काही दिसत नाही, त्याच पद्धतीने इकडली एक लाईन झालेली दिसत आहे हाताची आणि उजव्या साईडची म्हणजे जे कंपाऊंड वॉल आहे किंवा त्याची साईड आहे ती काही इथं झालेली दिसून येत नाही किंवा त्याचं काम झालेलं दिसत नाही। ते कदाचित या 5 वर्षामध्ये ह्या एक दोन साईड आणि त्या 5 वर्षानंतर ती साईड ही गेट वगैरे असं काही नियोजन असू शकतंय, म्हणजे तिकडं विचारणार कोणी नाही किंवा म्हणजे ह्याला सांगायचं पण नसतंय आणि काय करणार आहेत, करून काय करणार आहेत अशी भूमिका इथल्या प्रस्थापितांची, इथल्या भ्रष्टाचार करण्याची नक्कीच असू शकते। कारण स्मशानभूमीसारख्या म्हणजे ज्या ठिकाणी माणूस अंतिम म्हणजे ठिकाण आहे आयुष्याचं, स्मशानभूमी म्हणजे ती स्मशानभूमी अतिशय म्हणजे व्यवस्थित असली पाहिजे किंवा इस्टिमेटनुसार नियमानुसार असली पाहिजे। कुणाच्या घरून घालायचे नाही किंवा कुणाच्या बापाच्या खिशातून पैसे घालायचे नाहीत। जो निधी येतो तो निधी योग्य पद्धतीनं वापर केला जात नाही। ही एक प्रकारे दलित समाजावर इथल्या अन्याय अत्याचाराचा आहे, ॲट्रॉसिटीज आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। आणि ज्या पद्धतीने नागरिकांनी इथं आपल्या फाईट फॉर राईट न्यूज चॅनलशी प्रतिक्रिया देताना सांगितलं की कंपाऊंड वॉल 76 लाखाच्या कंपाऊंड वॉलला तडे गेलेले आहेत आणि काम आता झालेलं आहे आणि काम आता झाल्यानंतर हे कशा पद्धतीने हे तडे दिसत आहे हे आपण पाहू शकता। बघा हे कशा पद्धतीने भेगा आहेत, कसं हलायले आणि कशा पद्धतीने हो का हे सिमेंट किंवा म्हणजे पॅकिंगसाठी लावलेलं कशा पद्धतीने भेगा पडलेल्या निघत आहे हे आपण पाहू शकता। हे बघा कसं निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे। म्हणून हे बघू शकता हो का कशा पद्धतीने हलायले आणि मग हे 76 लाखाचं बांधकाम आहे का?
आणि 76 लाखाच्या बांधकामामध्ये काय काम राहिलं असेल, प्रोग्रेसिव्ह काम आहे असे मान्य केलं, परंतु झालेलं काम हे चांगल्या पद्धतीने झालं आहे का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आपण प्रत्यक्ष पाहणी केली की या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. तर आपल्याला यावर काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा. आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.